नमस्कार, एमसीएन न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मराठवाड्यातील आणि औरंगाबादच्या सगळ्या दर्शकांचं मी एमसीएन न्यूजच्या वतीने स्वागत करतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण अनेक अधिकारी, नेते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधतोय आणि या सगळ्या परिस्थितीवरती काय उपाय केला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन घेतोय. मागच्या 9-10 मुलाखतीनंतर खूप जणांनी प्रश्न खाली कमेंटमध्ये टाकला होता की एसपी मॅडमांची मुलाखत तुम्ही करा. तर आज या पूर्ण संवादामध्ये औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक स्वतः मॅडम मोक्षदा पाटील आपल्यासोबत. मॅडम खूप खूप स्वागत आहे तुमचं एमसीएनमध्ये. सगळीकडं कोरोनाच्या याच्यामुळे सगळ्याकडं हाहाकार झाला आहे सगळ्या जगामध्ये सगळीकडं, आणि त्यानंतर औरंगाबादचं नाव सगळीकडे चर्चेत आलं. औरंगाबादमध्ये एक मोठी संख्या नंबर्स आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये ग्रामीणचे आकडे कमी होते, पण तरी बंदोबस्त काय ठेवावा लागला. बंदोबस्त खूप चर्चा झाली, खूप चांगला बंदोबस्त होता. तो कसा होता आणि त्याचा अनुभव कसा होता या साथीच्या रोगातले काही बंदोबस्त? ओके, सर्वप्रथम या सर्व विषयामध्ये पोलीस यंत्रणेची देखील एक बाजू मांडायची संधी ती मिळाल्याबद्दल तुमची चॅनलचं मी अप्रिसिएशन करते, कौतुक करते. या संबंध प्रक्रियेमध्ये पोलीस यंत्रणेने अतिशय पॉझिटिव्ह अशा पद्धतीचं काम केलेलं आहे आणि औरंगाबादच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाने अतिशय उत्तम कामगिरी या काळात बजावण्याचा अतिशय काटोकाट आणि स्वतः रिस्क घेऊन प्रयत्न केलेला आहे. आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आपलं औरंगाबाद शहर जे आहे हे एक प्रकारे हॉटस्पॉट किंवा रेड झोनमध्ये आहे आणि आपला हा जो रुरल ग्रामीण जिल्हा आहे हा या शहराच्या अवतीभोवती आहे. पहिलेपासूनच शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शेतमाल असो, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ असो, वैद्यकीय सेवा असो, यासाठी आपला हा ग्रामीण भाग फक्त ग्रामीण भागच नव्हे तर जवळजवळ आपल्या संपूर्ण मराठवाड्यातली जनता ह्या शहरावर एक प्रकारे अवलंबून आहे. आपलं हे शहर मोठं आहे, जुनं आहे, लोकसंख्या मोठी आहे, आपली लोकसंख्येची घनता या शहरामध्ये पर्टिक्युलरली जास्त आहे आणि जर इथे संसर्ग जास्त झालेला असेल तर त्यापासून आपल्या ग्रामीण भागाला सुरक्षित ठेवणं हे एक आपल्याला आवाहन होतं आणि त्या करण्यासाठी आपण आपल्याला जिल्हा सीमाबंदीचे आदेश तर होतेच, परंतु आपण स्वतःहून औरंगाबाद शहराभोवती आपली स्वतःची ग्रामीण पोलिसांची अशी नाकाबंदी आपण तिथे उभारली होती, ज्या योगे अजूनही ती आहे, ज्या योगे शहरातून विनाकारण बाहेर पडणारे लोक आणि ग्रामीण भागातून विनाकारण आतमध्ये येणारे लोक याला आपण पूर्णपणे चाप लावण्याचा तिथे प्रयत्न केला. जे लोक विनाकारण ज्यांना गांभीर्य नव्हतं की जे सुरुवातीला त्यांना माहीत नव्हतं की मधल्या काळामध्ये जे लोक याचा गैरवापर नियमांना मोडण्याचा प्रयत्न करत होते, या लोकांना त्या नाक्यावरूनच परत पाठवणं, त्यांच्या तिथल्या तिथे कारवाई करणं, गुन्हा दाखल करणं, अशा प्रकारची आपण अग्रेसिव्हली कामगिरी सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या काळात केल्यामुळे हा भाग काहीसा कदाचित सुरक्षित राहिला असावा. आणि मला तर वाटतं ग्रामीण भागातल्या लोकांची जी स्वतःची जबाबदारी ओळखण्याची पद्धत आहे ती अतिशय चांगली आहे. त्यांनी स्वतःहूनच आमच्या जिल्ह्यामध्ये गावबंदी केली किंवा पोलीस जिथे जिथे अग्रेसिव्ह होत होते तिथे त्यांनी आम्हाला सपोर्टच केला. नाही ते त्यांचं काम करतात ते किंवा कोणी अननेसेसरी फालतूमध्ये प्रेशर वगैरे आणण्याचा प्रयत्न केला नाही, हे देखील मला इथे सांगायचं वाटतं. शहराच्या तुलनेत ग्रामीणची जी रुग्णसंख्या आहे ती कमी राहिली, त्यामुळे पोलिसांनी पण एक मोठी जनजागृती केली. काय कुठल्या प्रकारची जनजागृती होती आणि काय लोकांना आव्हान तुमच्या काळात केलं? मला तर वाटतं की भारतीय पोलिसांच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच अशा पद्धतीची एक परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे, जेव्हा पोलिसांना सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये कामगिरी करावी लागलेली आहे. इतर ज्या सर्व यंत्रणा आहेत, डॉक्टर्स, नर्सेस किंवा रेव्हेन्यू यंत्रणा, महानगरपालिका असो, नगरपालिका असो, ह्या सर्व यंत्रणेला सपोर्ट करणे, त्यांना तयारी करण्यासाठी अवधी मिळणे आणि स्वतःची जबाबदारी ओळखून इमिजिएटली पुढे सरसावणे हे काम पोलिसांनी केलेलं आहे. आपल्या जिल्ह्याचं बोलायचं झालं तर आपल्या जिल्ह्यात लोकांनी जनजागृतीसाठी, कारण पोलीस हा इट्स व्हेरी व्हिजिबल काइंड ऑफ एन एजन्सी, पोलीस उभं राहिला की लोकांचं लक्ष तिथे इमिजिएटली जातं. त्यामुळे आमच्या पोलिसांनी काही ठिकाणी स्वतः कविता रचल्या किंवा काही ठिकाणी स्वतः त्यांनी पोवाडा रचला आणि गाडीमध्ये आपलं जे लाऊडस्पीकर ऑलरेडी असतो त्याच्यात म्युझिक लावून किंवा अशा पद्धतीने गाणी माईकवर गाऊन त्या भागामध्ये जाऊन त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, जो लोकांना खूप आवडला आणि लोकांना त्याच्यावर पटकन ती गोष्ट लक्षात राहायला मदत झाली.
या व्यतिरिक्त मोटर परिवहन विभागात आपली एक व्हॅन आहे जी आपण आधी लैंगिक भेदभावाच्या विरोधात किंवा कौटुंबिक हिंसाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी वापरत होतो. त्या व्हॅनला आपण करोनासाठी जागृतीमध्ये बदललं आणि ती व्हॅन आता काही ठिकाणी अन्न वाटप करते आणि त्याच वेळी तिथले लोक, आमचे लोक माईकमधून लोकांना स्वच्छता किंवा इतर गोष्टींचं महत्त्व समजून सांगतात. एवढंच नाही तर आमची स्थानिक पातळीवरचे कॉन्स्टेबल असो किंवा PI असो, अधिकारी असो, सर्वांनी आपापल्या परीने जास्तीत जास्त लोकांना स्वच्छता किंवा नियम पाळण्याचं महत्त्व काय असतं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं करत असताना काय कुठली आव्हानं होती? मग काही लोकांनी जर हे ऐकलं नसेल त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली? अशा काही कारवाया करण्यात आल्या? हो, निश्चितच आपल्या लोकांना, आपल्या समाजातल्या लोकांना पोलिसांनी टोकलेलं आवडत नाही किंवा पोलिसांनी नियम राबवायला ठरवलं तर ते फारसं पचनी पडत नाही. त्यामुळे ही नियम राबवताना सगळेच घटक कधी खुश नसतात किंवा सगळ्यांनाच ते आवडतं आहे असं नाही आणि प्रत्येकाला वाटतं की ठीक आहे मला तर जाऊ द्या. पण असे जेव्हा 1000 लोक म्हणतात तेव्हा मग तो सार्वजनिक आरोग्याला खूप मोठा धोका झालेला असतो. अशा पद्धतीने काही ठिकाणी लोकांनी हुज्जत घालणे किंवा अरेरावी करणे किंवा तू कोण आला मोठा अशी जी मेंटॅलिटी आपल्या लोकांची असते कधी कधी. परंतु औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आपण कारवाई त्याच्यावर केलेलीच आहे. त्यामुळे समाजात एक मेसेज केला की डोंट मेस विथ पोलीस. आणि ह्यावेळी जेव्हा ठामपणे नियम राबवण्याची गरज आहे, कारण हे काही ट्रॅफिक व्हायलेशन नाही, हे फार मोठी गोष्ट आहे. कारण एक जण आला आणि तोच नेमका कोरोना पॉझिटिव्ह असेल तर तो एकासोबत 50, 56, 70 लोकांनाही तो इन्फेक्ट करू शकतो. एवढा या गोष्टीचा मोठा आवाका होता. त्यामुळे अडचणी त्याच्यामध्ये निश्चित आल्या, परंतु सर्वांनीच एक टीम वर्क ठेवून त्याच्यावर मात केली आणि पुढे करू असं आम्हाला वाटतं. त्यामुळे सगळ्या इतका बंदोबस्त करत असताना तुम्ही निर्णय घेतला होता, म्हणजे शहरामध्ये खूप लोकांनी, सामाजिक संस्थांनी गरजू लोकांना अन्न वाटपाचा किंवा काही मदत पोहोचवण्याचा, पण तसं शहरातला काही ग्रामांमध्ये करणं होता. त्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला की तुम्हाला जर तशी मदत करायची असेल तर आम्हाला सांगा, आमचे पोलीस ती मदत संबंधितांना पोहोचवते. आणि त्यामुळे चर्चा होती की तो जो संसर्ग शहरातला तो ग्रामीणमध्ये झाला नाही, तर त्या सगळ्या संकल्पनेला कसा प्रतिसाद मिळाला? मी त्याचा म्हणजे असा सायंटिफिकली अभ्यास तर नाही आपण केलेला आहे, परंतु ते करण्यामागे माझा एकच उद्देश होता की कोणी ते पासचं मिसयूज करू नये आणि त्यासाठी आपल्याला वाईटपणा आला तरी चालेल, परंतु आपल्याला तो निर्णय घ्यायलाच हवा. आणि जर ते नाही केलं तर माझं म्हणणं आहे की ज्याला मदत करायची आहे तो मदत करून टाकतो. त्याची गवगवा करण्यासारखी ती वेळ नव्हती कदाचित असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. बस ते चांगल्या उद्देशाने एक निर्णय घेतला आणि जर त्याला यश मिळालं असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आता हे न्यू बिगिनिंग सुरू झाले सगळीकडे, आता परत मार्केट सगळं सुरू झालं आहे आणि त्या दृष्टीनं आता मार्केट सुरू झाल्यानंतर सगळीकडं ओपन झाल्यावर लोकांची संख्या, गर्दी वाढायला लागली. तर ग्रामीण भागाच्या ज्या काही मोठ्या बाजारपेठा त्या हळूहळू सुरू होतं, तर काय चॅलेंज आहे? ताण येतोय आता पोलीस यंत्रणेवरती? हो, त्याच्यात खूपच ताण येतो आहे, कारण फोरफ्रंटवर पोलीस यंत्रणा आहे. परत आता सगळ्यांना सांभाळणं, सगळ्यांना सोशल डिस्टन्स, फिजिकल डिस्टन्स समजून सांगणं, यासाठी आम्हाला देखील त्यांच्या जवळ जावं लागतं. आणि सगळीजण पोलीस आली किंवा पोलीस गाडी आली की दूर दूर उभे राहतात किंवा मास्क लावून घेतात, परंतु पोलीस मागे वळले, पोलिसांची पाठ वळली की आपले लोक परत एकगठ्ठ येऊन जातात. ते हे सर्वांनी, मी या निमित्ताने सर्वांना विचारू इच्छिते की अशा प्रकारे पोलिसांना किंवा नियम राबवणाऱ्या यंत्रणेला अशा प्रकारे वागणूक देऊन किंवा त्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करून आपल्याला काय मिळतं? त्याचे नुकसान अल्टिमेटली आपलंच आहे. आणि सर्वांना त्याचं गांभीर्य पाहिजे, कारण जिथे हा संसर्गजन्य रोग आहे तो कदाचित एवढा घातक प्रत्येकासाठी नसेल, परंतु जर 4 लोक फिजिकली, शारीरिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ आहेत तर त्याचा संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त हे जगभरातले तज्ज्ञ सांगतातच आहे. आभाराचा देखावा न करता घरमध्ये पाळलं पाहिजे, मनापासून पाळलं पाहिजे. कोणी आपल्याला म्हणजे कायद्याचा जो धाक आहे तो आपल्या भल्यासाठी आहे हे मानण्याची आता वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे पोलीस फ्रंटलाईनवरती काम करतो, जसे आरोग्य सेवक असतील किंवा बाकी सगळे असतील, पोलीसही कायम या सगळ्या त्याच्यामध्ये रस्त्यावरती होते. आणि त्याच्यामुळे खूप काही राज्यामध्ये काही पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली दुर्दैवाने. तर तुमच्या या दलामध्ये एका जणाला फक्त लागण झाली, बाकी जणांना झाली नाही.
पण ह्या किती जणांना लागत झाल्यापेक्षा हा एक मोठा विषय आहे पोलिसांच्या आरोग्याचा, की त्यांना कायम समोर राहावं लागतं, तर ते तर ड्युटी टाळू शकत नाही. तर त्या आव्हानाने कसं होतं वरिष्ठ अधिकारी? सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे माननीय पोलीस महासंचालक सर जे आहेत त्यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि त्यांचे कुटुंब यांच्या आरोग्यावर आणि यांच्या वेलफेअरवर प्रचंड भर दिलेला आहे. त्यांची ती नंबर 1 प्रायोरिटी आहे आणि ती आमची पण असायला हवी. हेच आमच्या स्ट्रिक्ट आणि एकदम क्लिअर ऑर्डर पहिल्या दिवसापासून होत्या. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून प्रत्येक पोलिसांना जसं जसं नॉलेज समोर येत होतं की विटॅमिन्स दिले पाहिजे किंवा त्यांनी जेवण घरचं केलं पाहिजे, घरचं पाणी सोबत आणलं पाहिजे, मास्क सगळ्यांना प्रोव्हाइड करणं असेल, सॅनिटायझर असेल, लिक्विड सोप असेल, आपण प्रत्येक नाकाबंदीला असे पॅक तयार करून पाठवले होते की ह्या सगळ्या वस्तू वापरा तुम्ही. बिस्किटं पाठवली होती की भुकेलं राहू नका, काहीतरी पोटामध्ये असलं पाहिजे आहे. त्यांचे आमच्या पोलीस कॉलनी वसाहती ज्या आहेत त्याचं निर्जंतुकीकरण सतत चालतं किंवा लोकल यंत्रणेकडून त्यांची देखील तपासणी आपण आरोग्याची करून घेत असतो. या व्यतिरिक्त आम्हाला आमच्या महासंचालक कार्यालयाकडून निर्णय आलेला आहे की जे 50च्या वरचे जे कर्मचारी आहेत ज्यांना पूर्वी कोमॉर्बिडिटी म्हणजे काही गंभीर आजार, बीपी, शुगर, पॅरालिसिस किंवा ज्यांची तब्येत ठीक नाही, अशांना तुम्ही डेस्क ड्युटी दिली पाहिजे किंवा त्यांना सुट्टी हवी तर ती सुट्टी देखील घेऊ शकतात. कारण एक पर्टिक्युलर वयाच्या वरील लोकांना याचं घातक होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याप्रमाणे रातोरात ती प्रक्रिया राबवली गेलेली आहे. या व्यतिरिक्त जी लोक फोरफ्रंटवर आहेत, कारण आरोपी पकडणं असेल किंवा त्याची ट्रान्सपोर्ट त्याला इकडे तिकडे घेऊन जाणं असेल, बंदोबस्त असेल, पोलिसांना माहीत नसतं की समोरच्याला काय झालेलं असेल. त्यामुळे आमची यंत्रणा ही फार ससेप्टिबल आहे. या पद्धतीने सुदैवाने आतापर्यंत फक्त एकच कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती आणि तो देखील बरा होऊन पुन्हा ड्युटीवर रुजू झालेला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आम्हा दलासाठी आहे. परंतु वेळोवेळी कर्मचाऱ्यांची अशी माहिती येते की आपण त्या आरोपीला पकडलं होतं, तो पॉझिटिव्ह झाला किंवा आम्ही ती गाडी पकडली होती त्यातले लोक पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली, मग आम्हाला त्या लोकांना क्वारंटाईन करावं लागतं, आमच्या लोकांचे स्वाब घ्यावे लागतात, त्यांनाही फॅमिलीपासून दूर ठेवावं लागतं, त्यांची काळजी घ्यावी लागते. तर अशी ही म्हणजे सतत चालणारी प्रक्रिया आहे. परंतु आम्ही जनरलीच रोगप्रतिकारक शक्ती वाढावी आणि मुख्य म्हणजे सकारात्मक मानसिकता सगळ्यांनी कामाच्या ठिकाणी आणि घरात सुद्धा आपापल्या ठेवावी आणि कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण ठेवावं असा आपण पहिल्या दिवसापासूनच प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे कोणाला काही झालं तर लगेच सगळे मदतीला त्याच्यात धावून जातात. हे देखील आपल्या समोर आहे. कोरोना आणि पोलीस यंत्रणा किंवा त्या काळातील बंदोबस्त या सगळ्यावरती आपण चर्चा करतो. मॅम, या सगळ्या तुम्ही आता सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बद्दल माहिती देत होता, त्यांच्यासाठी किती काळजी घेतात, त्यांच्या फॅमिलीबद्दल डिपार्टमेंट काय काळजी घेतं हे सांगतात. पण तुम्ही पण एक स्वतः आई आहे, तुमचं एक कुटुंब आहे आणि ती एक हे सगळं सांभाळताना आपल्या लेकरांकडे किंवा आपल्या फॅमिलीकडे बघणं तो एक जॉब असतो. एक IPS ऑफिसर आणि एक आई, खूप धावपळ होते. तो काय अनुभव आहे, त्या काय मागणार? पहिला जो सुरुवातीचा काळ होता तो फारच धावपळीचा होता आणि ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पूर्णपणे काय आहेत हे अजून म्हणजे समोर यायचं बाकी होतं. त्यामुळे आहे त्या माहितीसोबत, आहे त्या आदेशांसोबत त्याची 100% अंमलबजावणी करून घेण्यासाठी स्वतः 100% त्या गोष्टीला द्यावे लागतात. तेव्हा कुठे ती गोष्टीचे रिझल्ट आपल्या समोर येतात. परंतु त्यावेळी मला सांगावं असं वाटतं की फक्त माझंच नाही तर सर्वच पोलिसांच्या कुटुंबांनी त्यांना खूप मोलाची साथ दिलेली आहे आणि जर कुटुंबाची घरच्यांची साथ नसेल तर कुठलाच पोलीस तेवढी दडपून ड्युटी करू शकत नाही किंवा काम करू शकत नाही किंवा मेंटली तो त्या पद्धतीने निर्णय घेऊ शकत नाही, राबवू शकत नाही. त्यामुळे धावपळ तर होते, निश्चितच होते. परंतु मला वाटतं या करोनामुळे कुटुंब एक प्रकारे जवळ पण आलेली आहे. सगळ्यांना एकमेकांची काळजी जास्त वाढलेली आहे असं मला वाटतं आणि घरातल्यांना या गोष्टीची आपण जर सतत माहिती देत राहिली की आपण काय करतो, आपल्याला काय करावं लागतं, तर ते देखील जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात असं मला वाटतं. खूप चांगला आहे. कारण तो पुढचा प्रश्न आहे की लॉकडाऊनमुळे काय झालं की जरी कुटुंब जवळ आले पण काही संस्थांनी काही जे त्यांनी पाहणी केली त्याच्यामध्ये घरगुती हिंसाचाराचं प्रमाण खूप वाढलं. महिलांवरती काही ठिकाणी घरगुती हिंसाचाराला महिलांना सामोरं जावं लागलं. कारण असेल किंवा जी मोठी नियतकालिका आहे देशाची, सगळ्यांनी हे सर्वेक्षण केलं आहे. तसं आपल्या तुमच्या परिक्षेत्रामध्ये काही अशा घटना घडल्यात का किंवा तशा होऊ नये म्हणून तुम्ही सगळ्यांना काय आवाहन करता?
जेव्हा सर्वप्रथम लॉकडाऊनच्या वेळी मी एक खूप अभ्यासपूर्ण लेख वाचला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की संपूर्ण जगामध्ये या कालावधीत बायकोवर किंवा लहान मुलांवर किंवा म्हाताऱ्या लोकांवर हिंसाचार, मग तो शाब्दिक असेल किंवा शारीरिक असेल, ते होण्याचं प्रमाण वाढत आहे, अशा पद्धतीचा तो लेख होता. ते वाचून माझ्या डोक्यात मला असं वाटलं की आपण एक हेल्पलाईन सुरू करूया, कारण सगळा जो वाद असतो तो या कालावधीत कसा होऊ शकतो, तर काही अन्न मिळत नाही आहे किंवा सतत एकमेकांच्या अतिसहवासामुळे देखील कधी काही वेळी फ्रिक्शन होऊ शकतं, असं काहीतरी असेल. ते एक आपण हेल्पलाईन सुरू केली होती. एक प्रकारे सुदैवाने त्या हेल्पलाईनवर फक्त एकच कॉल आला आणि त्या महिलेला आपण लगेच मदत केली. परंतु म्हणजे त्याच्यामुळे माझ्या नजरेत असं आलं की ह्याच्यात हुंडाबळी किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी नसून ही आपली बायको, ही बायको आहे, ती आपल्या खालची आहे आणि म्हणून मग तिचा अपमान करणे किंवा घरातल्या मुलीचा, बहिणीचा, ती स्त्री आहे म्हणून तिच्याकडून जास्त काम करून घेणे, जास्त कामाची अपेक्षा ठेवणे किंवा अपमान करणे, भांडण करणे, शाब्दिक एकमेकांना हिंसाचार करणे, अशा पद्धतीच्या गोष्टी निश्चित समोर आल्या. परंतु एक मला निश्चित सांगावं असं वाटेल की या कालावधीमध्ये ज्या हुंडाबळीच्या ज्या केसेस होतात की आपल्याकडे अशा पद्धतीच्या 491च्या ज्या केसेस आहेत, कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस, त्या आपल्याकडे आलेल्या नाहीत. आपण गावोगावी देखील भेट देतो, माझा देखील नंबर सगळ्यांकडे असतो. परंतु मला वाटतं की या कालावधी कदाचित भांडण होणे किंवा शाब्दिक हिंसाचार, अपमान, अशा पद्धतीच्या गोष्टी कदाचित जास्त घडलेल्या असतात. आता तर लॉकडाऊन म्हणजे शिथिल झालंय, आपण न्यू बिगिनिंग, कारण खूप दिवस लॉकडाऊन आपण ठेवू शकत नाही कोणी, तर शासनाचा एक निर्णय आहे. आणि आता लॉकडाऊन उघडले पण कोरोना मात्र संपलेलं नाही, संकट गेलेलं नाही. आपण त्यात फक्त आपल्या एक अर्थचक्र सुरू राहण्यासाठी सगळं सुरू केलं सरकारनं असेल. तर आता मात्र नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, तुम्ही सगळ्या याच्यातल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना काय आव्हान कराल, काय मेसेज द्याल? खूप चांगला प्रश्न विचारला, कारण ज्या पोलीस यंत्रणा म्हणून आपण सर्व आजूबाजूची परिस्थिती बघतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट जाणवल्याशिवाय राहत नाही, ती म्हणजे की हा लॉकडाऊन जो होतो हा त्याचा एकदम एकावेळी स्फोट होणं पासून थांबवणं, आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणेला सर्व तयारी करण्यासाठी वेळ मिळणं, एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, ही देखील खूप मोठं काम असतं. त्यासाठी थोडा वेळ सर्वांना देणं. तसंच या करोनाबाबत सर्व लोकांना जागृती निर्माण करणं, कारण नुसतं आपल्याला वाटतं की आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, आपल्याला या गोष्टीची माहिती मिळेल, परंतु ती सगळ्यांनाच असेल असं मानणं एकदम चुकीचं आहे. ह्या गोष्टी थोड्या सर्वांना माहिती पडणं, यासाठी कुठेतरी तो लॉकडाऊन होता. आणि एकदम स्फोट झाला असता तर आपल्यासारख्या देशात जिथे लोकसंख्या खूप आहे आणि काही ठिकाणी लोकसंख्येची घनता खूप आहे, अशा ठिकाणी तो भयंकर एकाच दिवशी स्फोट होण्यापासून थांबणं, यासाठी तो होता. अग्रेसिव्हली जेव्हा तो लॉकडाऊन, अर्थातच विचार करा, जर लोक हल्लेच नाही तर तो कोणाला होणारच नाही. परंतु मला एक जरूर सांगावं असं वाटतं की हा रोग किंवा कुठलीही साथ, हे पूर्णपणे माझं मानणं आहे, मी डॉक्टर नाही, एक पोलीस ऑफिसर आणि एक सामान्य नागरिक म्हणून मी माझे विचार बोलत आहे की ही काही क्रिकेटची मॅच नाही आहे की 50 ओव्हर झाली आणि ती मॅच संपली की कोरोना संपला, किंवा 20 ओव्हर झाले आणि मॅच संपली आणि दुसऱ्या दिवशी कोरोना संपला. तर असं नाही आहे. तो थोडा तो डोकं वर काढतच आहे, तो काढू शकतो माझ्या मागण्याप्रमाणे, जोपर्यंत लस मिळत नाही त्याच्यावरची. जसं आपल्याकडे देवीचं निर्मूलन झालेलं आहे, कारण आपल्यापैकी सगळे जणांना ती देवीची लस मिळालेली आहे. तर तसं होईपर्यंत हा कोरोना मोर ऑर लेस वेगवेगळ्या रूपात तो प्रेझेंट राहू शकतो. तो राहीलच किंवा नाहीच राहणार असं काही नाहीये. त्यामुळे या विषयावर भावनिकरित्या विचार न करता थोडा वैज्ञानिकरित्या आपण विचार केला. एकदम आपल्याला सोडून पण द्यायचं नाही आहे आणि एकदम आपल्याला घाबरून पण नाही जगायचं आहे. आपल्याला ही एकदम उत्तम वेळ आहे आपल्यासाठी वैयक्तिक सवयी बदलण्याची आणि सार्वजनिक आरोग्यात आपण शाळेमध्ये जर नागरिक शास्त्राचे धडे गिरवले असतील तर त्याच्यात जे आपल्याला शिकवलं होतं की एक सभ्य समाज म्हणून आपल्याला कसं जगायचंय. मग तुम्ही सांगा मला, तुम्ही रस्त्यावर थुंकणं पसंत कराल का की तुमच्या बाजूच्याने रस्त्यावर थुंकलं तुम्हाला आवडणार आहे. जर तुम्ही बाईकवर जाणार असाल तर आपल्या ग्रामीण भागात असो किंवा कुठेही असो 3 लोक, 4 लोक, 6 लोक देखील मी पाहिलेली आहे. हे जाणं बरोबर आहे का, हे प्रश्न स्वतःला विचारणं.
पोलिसांनी जर थांबवलं तर सगळ्यांना मिरच्या झोपतात. त्या झोपणं, पोलिसांची लगेच आरेरावी करणं, लगेच त्यांच्यावर पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे सर्व आरोप करणं हे कितपत योग्य आहे हे पाहणं आवश्यक आहे. पोलिसाने गाडी पकडली किंवा पोलिसाने मास्क घातला नाही, थुंकला म्हणून कोणी दंड केला की लगेच इकडे तिकडे फोन लावणे, ह्या गोष्टी योग्य आहेत का हे प्रश्न विचारायची ही एकदम योग्य वेळ आहे. आपण आपल्या सार्वजनिक आरोग्यात घराबाहेर पडल्यावर काय करतो? घरातला कचरा आपण एकत्र करतो पण तो खिडकी बाहेर फेकून देतो, मग तो कुठेही पडो, मला काही त्याचं घेणं देणं नाही. हे आपले सगळे ॲटिट्यूड बदलणं ह्या काळात अतिशय आवश्यक झालेलं आहे. आणि या माध्यमातून मी लोकांना हेच आवाहन करेल की जशी तुम्ही स्वतःची काळजी घेतात तशी आपल्या संपूर्ण आपण ज्या भागात राहतो त्याची काळजी घेणं, स्वच्छता बाळगणं आणि स्वच्छता किंवा ह्या गोष्टींबाबत आग्रही असणं, त्या गोष्टींबाबत प्रयत्न करणं हे आपल्या सर्वांना महत्त्वाचं राहील. औरंगाबाद ग्रामीण पोलीस हे सर्वांच्या सोबतच आहेत आणि संरक्षणाय आणि खलनिग्रहणाय हीच आपली भूमिका पहिल्यापासून आहे आणि तीच पुढे राबवली जाईल. तरी नागरिकांनी त्याच्या सोबत आले तर ते त्यांना देखील जास्त चांगलं होईल असं मला आवाहन करायचं आहे. ह्या इतके इम्पॉर्टंट मेसेज हाच मुलाखतीचा शेवट असला पाहिजे. खूप त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की त्या सगळ्या गोष्टी आपण एक चांगला नागरिक म्हणून देशाचं पाळणं सगळ्यात पहिले आपली गरज आहे. नंतर कायदे आहेत किंवा नंतर दंड आहे. पण आपण सगळ्यांनी आम्ही नेहमी जे आव्हान करतो 3 गोष्टी तर कंटिन्यू करायच्या आहे. हे खूप सोशल डिस्टन्स आपल्याला पाळायचं आहे. 6 फुटापेक्षा जास्त मास्क 100% वापरायचा आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर घरात पण जर जास्त लोकांचा मास्क वापरायचा आहे. तिसरा वेळोवेळी हात धुणं किंवा सॅनिटायझरचा वापर, या 3 गोष्टी कटाक्षाने करायच्या आहेत. तुम्ही सगळं करा. खूप वेळ दिला आपण डिजिटल शेड्यूलमधनं आणि सगळ्यांना एक आव्हान केलं किंवा जी माहिती दिली ती सगळ्यांसाठी नक्कीच उपयुक्त आहे. धन्यवाद. खूप खूप आभार आहे. थँक्यू.